इथे मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी बासमती तांदूळ घ्यायचा, जो आपण रेग्युलर बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी वापरतो. 2 ते 3 वेळा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवायचा, त्यामध्ये पाणी घालायचं, तांदूळ 20 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा. तांदूळ भिजतोय तोपर्यंत एक वाटण तयार करून घ्यायचं, त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर घालायची. थेंबभरही पाणी न घालता थोडंसं जाडसर ठेवूनच मिक्सरला वाटून घ्यायचं. गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये 2 चमचे तूप, 1 चमचा तेल घालायचं. तेल तूप वितळलं, गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे. खडे मसाले एक अर्धा मिनिटं परतून घेतले की तयार केलेलं वाटण घालायचं. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. 1 वाटी हिरवा वाटाणा घालायचा. वाटाणासुद्धा मसाल्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचा. वाटाणा परतून होतोय तोपर्यंत भिजत घातलेल्या तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते तांदूळ यामध्ये काढायचे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि तांदूळसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचा. त्यानंतर ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी यामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर एकसारखं सर्व मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालायचं. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरची 1 शिट्टी करायची. गॅस बंद करायचा. कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा, कुकर पूर्णपणे थंड झालाय. झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत अगदी कमी साहित्यात मटर पुलाव बनवून तयार झालाय. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. थँक्यू.